सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे नातवाचा वाढदिवस साजरा करून पाटस येथे परतत असताना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डाळज क्रमांक 2 तालुका इंदापूर येथे टायर पंक्चर झालेल्या मालवाहतूक आयशर टेम्पोला त्यांच्या इको कारची पाठीमागून धडक बसून झालेल्या भीषण अपघातामध्ये इको मोटार्स कारमधील कार चालकाची मुलगी, आई व वाढदिवस असलेल्या नातवाचा मृत्यू झाला आहे. नातवाच्या वाढदिवसा दिवशीच अपघाती मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. अपघातामध्ये 3 जण जागीच ठार झाले तर इतर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. आदिती अमर हातेकर वय वर्ष 25, जय अमर हातेकर वय वर्ष 2, सखुमाई ईश्वर गजने वय वर्ष 60, सर्व राहणार सांगोला सोलापूर यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला तर इको मोटार कार चालक कबीरदास ईश्वर गेजगे वय वर्ष 50, स्वाती कबीरदास गेजगे वय वर्ष 34 व समृद्धी कबीरदास गेजगे वय वर्ष 10 महिने सर्व राहणार पाटस तालुका दौंड हे अपघातामध्ये जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पाटस येथील कबीरदास गेजगे व त्यांचे कुटुंब हे त्यांचा नातू जय अमर हातेकर याचा सांगोला येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. वाढदिवस साजरा करून परतत असताना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डाळज क्रमांक 2 तालुका इंदापूर येथे पंक्चर झाल्यामुळे अर्धवट राष्ट्रीय महामार्गावर धोकादायक स्थितीमध्ये उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला MH13 CU 5163 पाठीमागून इको मोटार कारने MH12 XE 8816 जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला.